या देशामध्ये सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे। जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण व्हायला लागलेले आहेत। 99 साली देखील अचानकपणाने साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, घड्याळ चिन्ह घेतलं, खात्री नव्हती पण महाराष्ट्रभर ते घड्याळ पसरलं की संघर्ष करण्यासाठी सगळ्यांनी तयार राहा। थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्र उभा राहील। या देशामध्ये आपण सगळ्यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबरोबर सामाजिक परिस्थितीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। या देशामध्ये सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे। जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण व्हायला लागलेले आहेत। या देशातल्या सर्वच जनतेला प्रभावित करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका कशा आटपता येतील हा बघण्याचा प्रयास एका बाजूने चालू आहे। दुसऱ्या बाजूने आज तुम्हाला काहीच फारशी हालचाल दिसत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे। पण मला खात्री आहे की यापूर्वी जेव्हा जेव्हा अशी सत्तांतर झाली तेव्हा तेव्हा समोरची बाजू निपचित शांत होती आणि लोकांनी 2004 झाली, लोकांनी त्याआधी इंदिरा गांधींच्या सरकारच्या वेळी इंदिरा गांधी जाताना पण आणि इंदिरा गांधी येताना पण या देशामध्ये जनतेनं सायलेंट क्रांती केलेली आपल्याला विसरता येणार नाही। आणि म्हणून या देशातले सामाजिक आर्थिक प्रश्न हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे। महागाईचा उच्चांक गाठलेला आहे, दुसऱ्या बाजूने बेकारी वाढायला लागलेली आहे। जवळपास 11% बेकारी तरुणांची गेलेली आहे। नवी गुंतवणूक भारतात होत नाही कारण सामाजिक शांतता भारतात राहील याची खात्री देशात जगाच्या पाठीवरच्या लोकांना कमी झालेली आहे। या देशामध्ये सरकारच्या वतीने सांगितलं जातं की आम्ही 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं, पण त्याचबरोबर 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो, मोफत रेशन देतो अशी घोषणा देखील दुसरीकडे करावी लागते। हे विरोधाभास जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। आज भले आपलं चिन्ह गेलं असेल, पक्ष गेला असेल, तरी सुप्रीम कोर्ट आपल्याला न्याय देईल अशी आमची सगळ्यांची धारणा आहे। आणि त्यानंतर पलीकडे जाऊन शेवटी नाईलाज झाला तर आपल्याला नवं नाव पक्षाचं आणि नवं चिन्ह घेऊन जनतेपर्यंत जावं लागेल। 99 साली देखील अचानकपणाने साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, घड्याळ चिन्ह घेतलं, खात्री नव्हती पण महाराष्ट्रभर ते घड्याळ पसरलं। आज पुन्हा तीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। पण जे चिन्ह आपण घेऊ ते त्यावेळी 99 साली व्हॉट्सअप काही भानगड नव्हती, त्यामुळं आता कुठलाही संदेश कुठेही काडी लावायची म्हटल्यावर 10 मिनिटात लागते, वेळ लागत नाही बातमी पसरवायला। त्यामुळं कोणतीही अफवा जशी झपाट्याने पसरते तसं कोणत्याही प्रकारची बातमी शेवटपर्यंत जाऊ शकते, सामान्य माणसाला सहजगत्या कळू शकतं। आणि आता लोक अडाणी राहिलेली नाहीत, त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह जे साहेब घेतील ते क्षणार्धात लोकांच्यापर्यंत पोचेल, त्याची चिंता करण्याची मनात काही शंका ठेवू नका। लोक फार हुशार आहेत, आपल्यापेक्षा मतदार पुढं आहे हे कधीही न विसरता कर्डिले साहेब आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे नावमेद होण्याची गरज नाही। आपल्याला थोडीशी अडचण आहे, थोडासा प्रश्न आहे, आपलेच बरोबरची लोक सत्तेत जाऊन बसून त्या ठिकाणाहून सर्वांना आवाहन करतायत, सगळ्यांना रोज निमंत्रणं येत असतील, पण त्यामुळं पवार साहेबांच्या प्रती असणारी निष्ठा मात्र आज महाराष्ट्रातले कार्यकर्ते सोडायला तयार नाहीत। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की पाथर्डी मतदारसंघात आमचे काकांनी जोर धरलेला आहे,
मध्ये काहीतरी यात्रा काढलेली, कोल्हे साहेब आले होते ना, कोल्हे साहेब तिथं एवढी मोठी सभा घेतली म्हणून मी आज पाथर्डीचं नाव काढलेलं नाही तर मी पाथर्डीलाही आपला मेळावा आपण घेणार होतो. पण अमोल कोल्हे तिथं परवाच 10-12 दिवसात काहीतरी येऊन गेले, त्यामुळं त्या ठिकाणी प्रताप काकांना जास्त त्रास तसदी देणे योग्य नाही म्हणून पाथर्डीचं आज आपण शक्यतो टाळलं. कर्जत झालं, श्रीगोंदा ठरलेलं आहे. आता आम्ही प्रतीक्षा करतोय ती पारनेरची. आमच्या 2 भगिनी पारनेरच्या ज्या स्पीडनं बोलल्या त्यावरून पारनेरकडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहेत आणि मला खात्री आहे या दोघी एवढ्या मोकळ्या पद्धतीनं बोलल्यामुळं पारनेर शरद पवार साहेबांच्या मागं उभा राहायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते आपल्या नगर शहरावर केलं पाहिजे. आणि मला अभिषेक कळमकर ज्या उत्साहानं काम करतायत, माझी अपेक्षा आहे दादाभाऊ की लोकांपर्यंत पोचलं तर लोकांच्यात पवार साहेबांच्यावर आज झालेला अन्याय, लोकांच्यात पवार साहेबांच्याबद्दल, काँग्रेस पक्षाबद्दल आणि शिवसेना खास करून या शहरातली यांचा जो समन्वय आपण जर साधला चांगला तर मला नक्की खात्री आहे की या ठिकाणी देखील आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चिंता करू नका. असे प्रसंग नेहमी येत असतात, पण आपला सगळ्यांचा भरोसा महाराष्ट्रातल्या जनतेच्या सत्सद विवेक बुद्धीवर आहे. आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि गोळीबार करतात, तेच मुलाखत देतात 5 गोळ्या झाडल्या म्हणून. गोळ्या का झाडायला लागल्या, तर आमदारांच्या जमिनीत दुसरं कोण घुसलं होतं आणि काय ते दुसरे जे घुसलेले ते एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे पदाधिकारी. महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरनी जाऊन सरकारच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, एवढे कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतलेले आहेत महाराष्ट्रातले लाखभर कोटी रुपयाचे, त्यात तुमच्याकडे पैसे नाही ते सोडून द्या, पण आम्ही जेवढं काम करू ते पण काम आम्हाला लोक करून देत नाहीत. दरोड धमकावणे, मारहाण करणे कॉन्ट्रॅक्टरना, त्यांना काम करून न देणं, एका गटानं काम केलं तर त्याच सत्तेत असणारा दुसरा गट ते काम अडवतो, अशा सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टरांनी अर्ज करून सरकारला सांगितल्यात 15 फेब्रुवारीपर्यंत काहीतरी ठरवा, नाही तर आम्ही कामं बंद करतो. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिव्हॉल्वर काढून जर फायरिंग होत असेल, त्यात सत्तारूढ सगळ्यात मोठ्या पक्षाचा आमदार आणि एक पक्ष फुटून तिकडं गेलेल्या लोकांच्या मधले पदाधिकारी यांच्यात फायरिंग होत असेल तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही स्पृहणीय बाब आहे असं मला वाटत नाही. अशीच जर गुंडगिरी चालू राहिली तर महाराष्ट्र पुन्हा अधोगतीला जाईल. मेहबूब शेखना त्या दिवशी कुठेतरी भाषण करताना मेहबूब म्हणत होते महाराष्ट्राचा बिहार होण्याची शक्यता आहे. मी मेहबूबना म्हटलं बिहार होण्याची शक्यता नाही, बिहार झालेलं आहे, बिहार मागं गेलंय, आता आपण लय पुढे गेलोय. म्हटलं तू काय चिंताच करू नकोस. ही परिस्थिती महाराष्ट्राला पाहिजे का? एखादा आमदार असेल, एखादा नगरसेवक असेल तर तो त्याचं राज्य स्थापन करून बसतो. त्या मतदारसंघात कोणी कुठलं काम घ्यायचं तो ठरवतो. नगरसेवकाच्या बोर्डात जर कोणी काम मंजूर जर झालं तर त्याचा कॉन्ट्रॅक्टर तोच ठरवणार, त्याच्याकडून काय घ्यायचं ते तोच देणार आणि घेणार. असं कधी नव्हतं महाराष्ट्रात. ही सगळी महाराष्ट्र सरकारची बदनामी ही त्यांच्या हातूनच चाललेली आहे. आम्ही अजून तोंड उघडलेलं नाही, अजून आम्ही काहीच बोलत नाही आहे. त्यांच्यातच आता पैशासाठी, संपत्तीसाठी, जमिनीसाठी दुसऱ्याच्या जमिनी हडप करणारी लोक आता पुढे यायला लागलेत. जमिनीला कंपाऊंड घालायचं, जमीन ताब्यात घ्यायची, एखादा साधा व्यापारी असेल तर त्याला पाक त्यातनं बाहेर घालवून टाकायचं दहशतीच्या खाली आणि तिथं आपलं नाव लावायचं. हा उद्योग करणारी लोक महाराष्ट्रभर पसरलेली आहेत आणि त्यांना संरक्षण सरकारचं आहे, पोलिसांचं आहे, हे सगळ्यात गंभीर आहे माझ्यासाठी. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आता 1990 सालापासून आहे. एवढी दुर्दशा
सामाजिक परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी खालच्या स्तरावर पोचलेली मी कधी बघितलेली नाही. सत्तेत असणारे एक आमदार मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या मंत्र्यांच्या बद्दल काय बोलतात. एक सत्तेतले आमदार एकनाथ शिंदे गटाचे असतील बहुतेक, त्यांनी सांगितलं की आपले छगन भुजबळ साहेब, त्या छगन भुजबळांच्या पेकाटात लाथ घाला आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, हे पाठिंबा त्या मंत्रिमंडळाला देणाऱ्या एका आमदाराचं वक्तव्य आहे. बरं, तो बोलला म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला दम द्यायला पाहिजे की नाही. 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक पण नाही, एक कमी पडले म्हणून 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी दम द्यायला पाहिजे की नाही. हे कसा बोलतोयस तो. एकाने तोंड उघडलेलं नाही. सहन करण्यापलीकडे हे काही करू शकत नाही. भुजबळ साहेबही त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. त्यामुळं मराठ्यांच्या आरक्षणाची निर्णायक परिस्थिती आणण्याचं काम मनोज जरांगे करतायत. पण सरसकट आरक्षण मराठ्यांना, आमची अपेक्षा होती 50-52% पुढे जाऊन मराठ्यांना आरक्षण करण्याचा ठराव सरकार करेल, पण तसं काही झालेलं नाही. दुसऱ्या बाजूने ओबीसी जो समाज आहे तेही प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांच्याही काही सरकारकडून अपेक्षा आहेत, त्यावरही सरकार काही बोलत नाही. धनगर समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत सरकार काही करत नाही. हे सगळं चित्र बघितलं तर सामाजिक दृष्ट्या समाजात अस्थिरता निर्माण करण्याचं काम मागच्या 1.5-2 वर्षात झालेलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही डोळस होण्याची गरज आहे. ठीक आहे, कुठं रस्ता झाला, गटार झालं, थोडं इकडं तिकडं झालं, ते कामं होतच असतात. पण आता विचारानं आपण कुठं थांबायचं आणि कुठं चालायचं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि आपली ही लढाई ही आता कामं, ह्यांनी ही 4 कामं केली, ह्याने 5 कामं केली, ते कामं करणारे सगळ्या कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आता येत नाहीत. सवांना सत्तेत असल्यावर येतात. त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना तुमच्या मित्र जर कुठे बाबासाहेब बिटे असतील तर त्यांना सांगा की बजेटमध्ये जेवढा आकडा लिहिलेला असेल तेवढंच काम कर. त्याच्यापेक्षा समजा 10 कोटीचं काम आहे, बजेटमध्ये 2 कोटी दाखवलेत, 2 कोटीचं काम करून थांब. कारण त्याच्या पुढचं काम केलं, 5 कोटीचं काम केलं, ते 3 कोटी 3 वर्षांनीच मिळतील. आता कारण सरकारच्या खिशात पैसे नसताना सरकारने 1,60,000 कोटी रुपयाची कामं जाहीर केलेली आहेत. पैसे बजेट मांडलं त्या दिवशी 17,000 कोटी रुपये नव्हते, महसुली तूट होती सरकारची. मागच्या वर्षीची बिलं फेडायला यांना जून उजाडलं. 17,000 कोटी महसुली तुटीचं बजेट जाहीर केलं. जूनमध्ये 44,000 कोटी रुपयाचं पुरवणी मागण्या मान्य केल्या. डिसेंबरमध्ये 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. ही जी वादळं आणि संकट शेतकऱ्यांच्यावर आलं त्याच्या घोषणांची बेरीज 44,000 कोटी होते. म्हणजे 1,60,000 कोटी रुपये सरकारच्या खिशात नसताना सरकारने जाहीर केलेले आहेत. त्यामुळं सरकारच्या टेंडर घेणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, परत आमचं सरकार आल्यावर तुम्ही मागायला याल तर ते अवघड होईल. आमची जनताच आम्हाला निवडून दिलं असं दिसतं एकंदर. त्यामुळे अवघड होईल. त्यामुळे जेवढं बजेटमध्ये आकडा असेल तेवढंच काम करा. बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरने देणं घेणं केलेलं असेल ते तर बुडलेच. काही 10%, 15%, 20%, काही वेळा इतकी धाडस वाढले आता 25%वर आणि 30%वर गेलं असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या तालुक्यात सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना मीटिंग घ्या रात्री आणि सांगा, बेट्यानं जेवढं कागदावर बजेट लिहिलेलं आहे पुरवणी मागण्यात तेवढंच काम त्या कामासाठी करा. जेवढे पैसे धरले असतील ते जादा केले तर हेलपाटे घालत बसावं लागेल.
आणि रस्त्यावर यायला लय वेळ लागणार नाही. वेळ बराच झाला आहे, बऱ्याच गोष्टी मी सांगण्यासारख्या आहेत, पण शिरूरला सभा आहे. अशोक पवार साहेब आलेत आम्हाला घेऊन जायला. 5 वाजताची सभा त्यांनी जाहीर केलेली होती. इथं नाहीत, खाली आहेत, ते खाली आहेत. 5 वाजताची सभा होती, त्यामुळे वेळ झालेला आहे. आपल्या सर्वांना एवढंच सांगायला आलो आहे की संघर्ष करण्यासाठी सगळ्यांनी तयार राहा. थोडासा काळ त्रासाचा असेल, पण शरद पवार साहेबांच्या मागं महाराष्ट्र उभा राहील. त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी देखील ताकदीनं ताकद उभी करा आणि ही लोकसभेची जागा निवडून येण्यासाठी जे जे करता येईल ते करा. जिल्हा अध्यक्ष आमचे तात्या यांना माझी विनंती आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या बूथ कमिट्यांना चालना देण्याचं काम तात्या लवकरात लवकर करा. जिल्हा महिला अध्यक्ष आमच्या आहेत, त्यांनी प्रत्येक तालुक्यात फिरून महिलांची प्रचार करणारी 50-50-100 महिलांची फौज तयार करायला पाहिजे. युवती अध्यक्षाने देखील प्रत्येक तालुक्यात 50-50 मुली तयार करायचं काम पुढच्या महिन्याभरात केलं पाहिजे. कारण 1 मार्चला निवडणुका जाहीर झाल्या तर 25-30 एप्रिलपर्यंत निवडणुका होऊन जातील. त्याच्या आत तुम्ही आपल्या कामाला लागा.